शक्ती. आज आहे 15/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो. हा पूर्व नियोजित अनादी ड्रामा आहे. या ड्रामामध्ये प्रत्येक ॲक्टरची ॲक्टिंग ठरलेली आहे. कोणालाही मोक्ष मिळू शकत नाही. प्रश्न आहे, शिवबाबा अशरीरी आहेत. ते शरीरामध्ये कशासाठी येतात? ते कोणते काम करतात आणि कोणते करत नाहीत? उत्तर आहे, बाबा म्हणतात, मुलांनो, मी या शरीरामध्ये तुम्हाला फक्त मुरली ऐकविण्यासाठी येतो. मी मुरली ऐकविण्याचेच काम करतो. मी खाण्यापिण्यासाठी येत नाही. मी आलो आहे तुम्हाला नवीन राजधानी देण्यासाठी. बाकी स्वाद तर यांची अर्थात ब्रह्माबाबांची आत्मा घेते. गीत आहे, छोड़ भी दे आकाश सिंहासन. ओम शांती. गाणी तीच वाजवली जातात ज्यांच्याशी आपला संबंध आहे. आकाशामध्ये काही तख्त नाहीये. आकाश या पोलारला अर्थात पोकळीला म्हटले जाते. बाकी आकाश तत्वामध्ये काही तख्त नाही आणि ना काही परमपिता परमात्मा या आकाशामध्ये तख्तावर राहत. बाबा मुलांना समजावून सांगतात, मी परमपिता परमात्मा आणि तुम्ही मुले जे आत्मे आहात, दोघेही या सूर्य चंद्र ताऱ्यांच्या वर राहतो. त्याला मूल वतन म्हटले जाते. जसे इथे आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे आहेत, तसेच हुबेहूब झाडाप्रमाणे महतत्वामध्ये देखील आत्मे राहतात. जसे तारे आकाशामध्ये उभे आहेत, कुठल्या वस्तूच्या आधारावर नाहीत. आपण आत्मे आणि परमात्मा पिता, आपण सर्व महतत्वमध्ये आहोत. ताऱ्यांप्रमाणेच आहोत. ज्ञान सूर्य, ज्ञान चंद्रमा, ज्ञान सितारे. आता हेच तर समजावून सांगितले आहे. जेव्हा जेव्हा दुःखाची अति होते तेव्हा मी येतो. जुन्याला नवीन तर जरूर बनवायचे आहे. जुन्यामध्येच जास्त दुःख असते. कलियुगामध्ये आहेत दुःखाचे डोंगर. स्वर्गामध्ये तर सुखच सुख आहे. पुन्हा मला येऊन सहज ज्ञान आणि सहज राजयोग शिकवायचा असतो. सर्वजण बोलावीत असतात की या. कृष्णाला सांगत नाहीत की सिंहासन सोडून ये. कृष्णासाठी सिंहासन शब्द शोभत नाही. तो तर राजकुमार होता ना. सिंहासन तेव्हा म्हणणार जेव्हा राजगादी मिळते. हां, लहान मुलाला पिता आपल्या मांडीवर अथवा बाजूला बसवू शकतो. तर बाबा समजावून सांगत आहेत, आत्मे मूलवतनमध्ये ताऱ्यांप्रमाणे आहेत. मग तिथून नंबरवार येत राहतात. दाखवतात ना तारे कसे निखळतात. तिथून येऊन आत्मे सरळ गर्भामध्ये जातात. हे चांगल्या रीतीने लक्षात घ्या. प्रत्येक आत्म्याला सतो रजो तमोमधून जावे लागते. जसे पहिले लक्ष्मीनारायण येतील तर त्यांना सतो रजो अवस्थेमधून जाता जाता पुनर्जन्म घेता घेता मग तमोप्रधान अवस्थेला प्राप्त करायचेच आहे. प्रत्येकाचे असेच आहे. परत जाऊ शकत नाही. इब्राहिम बुद्ध येतात, त्यांना सुद्धा सतो रजोमधून जायचे आहे. पुनर्जन्म घ्यावे लागतात. द्वापारमध्ये धर्मस्थापक येतात, तिथून पुनर्जन्म सुरू होतात. मग तमोप्रधान बनायचे आहे. आता त्यांची सद्गती कोण करणार? सद्गती दाता तर एक शिवच आहे. म्हणतात, सर्वांची सद्गती करण्यासाठी मला यावे लागते. माझ्यासारखे काम दुसरे कोणीही करू शकत नाही. मी देवी देवता धर्मसुद्धा स्थापन करतो. तुम्हाला राजयोग शिकवत आहे. गती आणि सद्गती दाता तर मीच आहे. जेव्हा तुम्ही पवित्र बनता तेव्हा मग मी तुम्हाला परत घेऊन जातो. तुमची देखील सद्गती करतो. तुमच्यासोबत जे अनेक धर्मवाले आहेत त्या धर्मस्थापकांसहित सर्वांचा उद्धार करतो. तुमचा ज्ञानाने शृंगार करून स्वर्गाचे मालक लक्ष्मी अथवा नारायणाला वर्ण्यालायक बनवितो.
मग तुम्हाला परत घेऊन जातो. सर्वांना प्रथम मुक्तिधाममध्ये पाठवतो. सर्वांचा सद्गती दाता देखील आहे. दुसरे धर्मस्थापक जे येतात ते सद्गती करत नाहीत. ते फक्त आपला धर्म स्थापन करून त्याचा विस्तार करू लागतील. आपल्या धर्मामध्येच पुनर्जन्म घेत सतो रजो तमोमधून जातील. आता सर्व तमोप्रधान आहेत. आता यांना पावन सतोप्रधान कोण बनवणार? बाबा स्वतः बसून मुलांना समजावून सांगत आहेत. भगवंत येऊन सर्वांची सद्गती करतात. भारताला स्वर्गसुद्धा बनवितात. जीवनमुक्तीसाठी राजयोग शिकवतात. म्हणूनच बाबांची इतकी महिमा आहे. गीता आहे सर्व शास्त्रमयी शिरोमणी. परंतु कृष्णाचे नाव लिहिल्यामुळे भगवंताला विसरून गेले आहेत. भगवंत तर सर्वांचा सद्गतीदाता आहे. म्हणूनच गीता सर्व धर्मवाल्यांसाठी धर्मशास्त्र आहे. सर्वांना याला मानावे लागेल. दुसरे कुठलेही सद्गतीचे शास्त्रच नाही आहे. सद्गती देणारे आहेतच एक, त्यांचीच गीता आहे. तुम्हा मुलांना सद्गतीचे ज्ञान देत आहेत. गीतेमध्ये शिवबाबांचे नाव असते तर हे शास्त्र सर्व धर्मवाल्यांचे असले असते. बाबा सर्वांना म्हणतात, स्वतःला आत्मा समजून माझ्यासोबत योग लावा तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही माझ्या घरी याल. सर्व धर्मवाल्यांची सद्गती करणारा देखील मीच आहे. बाकीचे तर येतातच मुळी आपला धर्म स्थापन करण्यासाठी. मनुष्य विचारतात, मोक्ष मिळणार नाही का? बाबा म्हणतात, नाही. जे पण सर्व आत्मे आहेत त्या सर्वांचा पार्ट ड्रामामध्ये फिक्स आहे. कोणाचाही पार्ट बदलू शकत नाही. प्रत्येकाच्या संपूर्ण पार्टचा अनादी ड्रामा बनलेला आहे. ड्रामा अनादी आहे. त्याचा आदी मध्य अंतच नाही आहे. सृष्टीच्या आदीला सतयुग म्हटले जाते आणि अंताला कलयुग म्हटले जाते. बाकी ड्रामाचा काही आदी अंत नाही आहे. ड्रामा केव्हा बनला हे सांगू शकत नाही. हा प्रश्नच उद्भवू शकत नाही. बाबांनी समजावून सांगितले आहे की अन्य जी काही शास्त्रे आहेत त्यातील प्रत्येकाने येऊन आपला धर्म स्थापन केला आहे. सद्गती केलेली नाही. त्यांनी तर धर्म स्थापन केला, त्यांच्या मागे वृद्धी होत गेली. असे कितीतरी गूढ मुद्दे आहेत. निबंध लिहिण्यासारखे आहेत. इथे बढाई मारण्याची गोष्ट नाही. जय पराजयाचा हा ड्रामा आहे. सतयुगामध्ये परमात्म्याची आठवण करण्याची आवश्यकता नाही. परमात्म्याची आठवण केली तर मग या गोष्टी सुद्धा समजून घ्या की आम्हा ब्राह्मणांना त्यानेच रचले आहे. तुम्हाला तर सन्मुख येऊन सांगतात की मी रचयिता आहे. संगम ही ब्राह्मणांची नवीन दुनिया आहे. शिखेला तर कोणीही जाणत नाही. विराट रूप बनवतात. त्यामध्ये देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र दाखवतात. ब्राह्मणांना विसरून गेले आहेत. सतयुगामध्ये देवता आणि कलयुगामध्ये शूद्र. संगमयुगी ब्राह्मणांना जाणत नाहीत. हे रहस्य बाबा येऊन समजावून सांगतात. बाबा म्हणतात, पवित्रतेशिवाय कधीही धारणा होऊ शकत नाही. बाबा समजावून सांगत आहेत. कितीतरी वेद शास्त्रे आहेत. परिक्रमा करवितात. मंदिरांमधून प्रतिमा बाहेर काढून परिक्रमा करून मग पुन्हा मंदिरामध्ये घेऊन येतात. बाबा अनुभवी आहेत. शास्त्रांनी पालखी भरून परिक्रमा करतात. असेच मग देवतांच्या प्रतिमा सुद्धा पालखीमध्ये ठेवून परिक्रमा करवितात. हा सर्व आहे भक्ती मार्ग. तुम्ही आहात शिवशक्ती. तुम्ही संपूर्ण विश्वाची सद्गती करता. परंतु हे कोणीही जाणत नाही की देलवाडा मंदिर अगदी हुबेहूब ब्राह्मणांचे यादगार अर्थात स्मारक आहे. असे मंदिर दुसरे कुठेही नाही. जगदंबा आहे. शिवबाबा सुद्धा आहेत. शक्तींचा चबुतरा सुद्धा बनवलेला आहे. भक्ती मार्गामध्ये पुन्हा अशी मंदिरे बनतील. मग विनाश होईल तेव्हा हे सर्व नष्ट होईल. सतयुगामध्ये कुठलेही मंदिर असत नाही. हा सर्व भक्ती मार्गाचा विस्तार आहे. ज्ञानामध्ये तर चूप राहायचे आहे.
एका शिवबाबांची आठवण करायची आहे. शिवबाबांना विसरून दुसऱ्याची आठवण कराल तर अंतसमयी नापास व्हाल. नापास व्हायचे नाही. मनुष्य मरतात तर म्हणतात राम राम म्हणा, परंतु अशी आठवण येत नाही. तरी देखील गायले जाते, अंतकाल जो नारायण सिमरे. ही गोष्ट आत्ताचीच आहे. दुनियेला आग तर लागणारच आहे. अंतकाल जो नारायण सिमरे. खरोखर तुम्ही आता समजता आम्ही नारायण अथवा लक्ष्मीला वरणार, स्वर्गासाठी तयार होत आहात. बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही हे ज्ञान देऊ शकत नाही. हे बाबा अर्थात ब्रह्मा बाबा सुद्धा म्हणतात की आता आम्हाला शिवबाबांनी सांगितले आहे. याला शक्ती सेना किंवा पांडव सेना म्हटले जाते. पांडव नाव आहे महारथींचे. शक्तींची मग सिंहावर स्वारी दाखवतात. तर बाबा म्हणतात जसा कल्पापूर्वी सहज राजयोग शिकविला होता, हुबेहूब त्याच प्रकारे शिकवत आहे. जी काही कृती होते कल्प तशीच होणार. यामध्ये कुठलाही फरक होऊ शकत नाही. मग कल्प हाच पार्ट चालेल. बाबा म्हणतात मी तुम्हाला अति गूढ गोष्टी सांगतो. नंतर काय होणार आहे ते तर नंतरच सांगणार ना. आत्ताच सर्व सांगितले तर काय झालेच, लगेच परत जाऊ काय? अंतापर्यंत नवीन नवीन पॉइंट्स ऐकवत राहतील. आपण गीतेची महिमा खूप करतो, परंतु त्या गीतेमध्ये अथवा महाभारतामध्ये हिंसक लढाई इत्यादी दाखवली आहे. आता लढाई तर नाहीये, तुमची तर आहे योगबळाची गोष्ट. अहिंसेचा अर्थ कोणीही जाणत नाहीत. फक्त स्त्रीला नरकाचे द्वार म्हटले आहे. वास्तविक नरकाचे द्वार तर दोघेही आहेत. आता त्यांना मग स्वर्गाचे द्वार कोण बनवणार? ती तर भगवंताचीच ताकद आहे. ही गाणी बाबांनी बनवली आहेत. मग बनविणाऱ्यांपैकी काहींनी बरोबर बनवली आहेत, काहींनी चुकीची बनवली आहेत. सगळे मिक्स करून टाकले. रात के राही थकमत जाना, अशा प्रकारची गाणी मी बनवून घेतली आहेत. तर इथल्या गोष्टी वेगळ्या आहेत. गोशाळा देखील आहे, वनवास सुद्धा आहे, परंतु अर्थ समजत नाहीत. मी कोणाला पळवले का? कधी कोणाला म्हटले होते का की कराचीमध्ये निघून या? या शक्तींना विचारा. हा ड्रामामध्ये पार्ट होता. ज्यांच्यावर जुलूम झाले ते निघून आले. तर मग बरोबर काय आहे ते बाबा बसून समजावून सांगत आहेत. शास्त्रांमध्ये तर जे लिहिले आहे तो आहे भक्ती मार्ग. त्याद्वारे तर मला कोणीही भेटू शकत नाही, माझ्याकडे येऊ शकत नाही. मला तर गाईड बनून इथे यावे लागते. म्हणतात असे तन का नाही घेतलेत जे गृहस्थी नसेल? अरे मला तर गृहस्थीच्या शरीरामध्येच येऊन त्यांना ज्ञान द्यायचे आहे. त्यांचे 84 जन्म सांगतो तर किती गूढ गोष्टी आहेत. या नवीन धर्मासाठी नवीन गोष्टी आहेत. ज्ञानसुद्धा नवीन आहे. बाबा म्हणतात कल्प मी हे ज्ञान ऐकवतो. दुसरे कोणीही असे कधीच म्हणणार नाही की मी कल्प धर्म स्थापन करण्यासाठी येतो. लक्ष्मी नारायण दोघेही म्हणणार नाहीत की आम्ही राजाई करण्यासाठी पुन्हा आलो आहोत. तिथे अर्थात सतयुगामध्ये हे ज्ञानच प्रायः लोप होते. शास्त्र तर नंतर खूप सारी बनवली आहेत. आम्हा ब्राह्मणांसाठी एकच गीता आहे. धर्मसुद्धा स्थापन करतो आणि सर्वांची सद्गतीसुद्धा करतो. डबल काम झाले ना. आता आम्ही जे ऐकवतो ते बरोबर आहे की त्यांचे बरोबर आहे ते तर तुम्हीच जाणता. मी कोण आहे? मी सत्य आहे. मी काही वेदशास्त्र ऐकवत नाही. भले याने अर्थात ब्रह्मा बाबांनी वाचली तर खूप आहेत, परंतु ते ऐकवतात थोडेच. हे शिवबाबा तर नवीन नवीन गोष्टी ऐकवतात. ते तर अशरीरी आहेत. फक्त ही मुरली ऐकविण्याचे काम करण्यासाठी येतात. काही खाण्यापिण्यासाठी येत नाहीत. मी आलोच आहे तुम्हा मुलांना
परत राजधानी देण्यासाठी स्वात्तर यांची अर्थात ब्रह्माबाबांची आत्मा घेते. प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे. त्यांना स्वतःचे धर्मशास्त्र वाचायचे आहे. इथे तर पुष्कळ शास्त्रे वाचत राहतात, निष्पन्न तर काहीच होत नाही. जितके वाचत राहता संसार आसार अर्थात निरर्थक होत जातो. तमोप्रधान बनायचेच आहे. सर्वप्रथम सृष्टीमध्ये तुम्ही आले आहात. तुम्ही ब्राह्मणांनी मात पित्यापासून जन्म घेतला आहे. त्या बाजूला आहे आसुरी कुटुंब, इथे आहे ईश्वरीय कुटुंब. नंतर मग जाऊन दैवी गोद घेणार, स्वर्गाचे मालक बनतील. मात पित्याच्या मतावर चालाल तर स्वर्गाचे भरभरून सुख मिळेल. बाकी रुद्र ज्ञान यज्ञामध्ये विघ्ने तर जरूर येणार आहेत. बाबा म्हणतात, मुलांनो, विकारांवर विजय प्राप्त केल्यानेच तुम्ही जगतजीत बनू शकता. असे थोडेच आहे की लग्न केले नाही तर कमजोर राहणार. संन्यासी पवित्र बनतात, मग ते किती धष्टपुष्ट निरोगी असतात. इथे तर मेंदूचेच काम आहे, मेहनत आहे. दधीची ऋषीचे उदाहरण आहे ना. संन्याशांना तर खूप पौष्टिक आहार मिळतो. बाबा अर्थात ब्रह्मा बाबा स्वतः पुष्कळ काही पौष्टिक आहार खाऊ घालायचे. इथे तर खूप पथ्य पाळावे लागते. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, ज्ञानाची चांगल्या रीतीने धारणा होण्यासाठी पवित्रतेच्या व्रताला स्वीकारायचे आहे. अंतिम समय आहे म्हणून असा अभ्यास करायचा आहे की एका बाबांशिवाय इतर कशाचीही आठवण येऊ नये. दुसरा पॉइंट आहे, दधीची ऋषीप्रमाणे सेवा करत असताना विकारांवर विजय प्राप्त करून जगतजीत बनायचे आहे. आजचे वरदान आहे, काळाच्या वेगानुसार सर्व प्राप्तींनी भरपूर राहून मायाजीत बनणारे तीव्र पुरुषार्थी भव. काळाच्या वेगानुसार सर्व प्राप्तींनी भरपूर राहून मायाजीत बनणारे तीव्र पुरुषार्थी भव. स्पष्टीकरण आहे, बापदादांनी ज्या काही प्राप्त्या करून दिल्या आहेत त्या सर्व प्राप्त्यांना स्वतःमध्ये जमा करून संपन्न राहा. कोणतीही कमतरता राहू नये. जिथे भरपूरतेमध्ये कमतरता आहे तिथे माया हलविते अर्थात वार करते. मायाजीत बनण्याचे सहज साधन आहे. सदैव प्राप्तींनी संपन्न राहणे. कोणत्याही प्राप्तीपासून वंचित राहू नका. सर्व प्राप्ती असाव्यात. काळाच्या वेगाप्रमाणे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. म्हणून तीव्र पुरुषार्थी बनून आतापासूनच संपन्न बना. अब नहीं तो कभी नहीं, अर्थात आता नाही तर कधीच नाही. स्लोगन आहे, सत्यता आणि निर्भयतेची शक्ती सोबत असेल तर कोणतेही कारण हलवू शकत नाही. सत्यता आणि निर्भयतेची शक्ती सोबत असेल तर कोणतेही कारण हलवू शकत नाही. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.